महादेव वाघमारे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील गाव तळे हा पूर्णतः वाहून गेलेला आहे आणि 6 जुलैपासून हा रस्ता आज 5 दिवस होतोय हा रस्ता बंद आहे। त्यामुळे विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, कामगार, नागरिक सर्वांचीच मोठी गैरसोय झालेली आहे। या रस्त्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे की पूर्ण काळी माती आहे आणि एक 25 फूट खोल अशी दरी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर हे गावतळे आहे, गावतळ्याच्या एका बाजूनी सांडवा काढला पाहिजे, पण तो सांडवा नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता वाहून गेलेला आहे आणि नागरिकांचा रस्ता बंद झालेला आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनी या ठिकाणी पाहणी करून हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला पाहिजे। आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी नगरसेविका आहेत शोभाताई परदेशी, त्यांच्याकडनं जाणून घेतोय। ताई, काय सांगाल नेमकं? नमस्कार, मी स्थानिक नगरसेविका आहे शोभा सुनील परदेशी। 8 जुलै रोजी सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे 6 जुलै रोजी म्हणजे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे 6 जुलै रोजी हा रस्ता ढासळण्यात आला। पण ह्याचं ढासळण्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षीच आता PWD मधून हा रस्ता करण्यात आलेला होता। तो काही चांगल्या दर्जाचा नव्हता, कारण की सांगायचं झालं तर असं आहे की हा रस्ता अर्धवट परिस्थितीत केलेला होता। हा रस्ता गाव विभागात पण जोडला गेला नाही आणि दुसरा बघायला गेलं तर इथे मावलाच्या खाली सोमटण्याकडे जाणारा रस्ता आहे तिथेही जोडले गेलेलं नाहीये। त्याच्यामुळे कदाचित असं वाटतं की हे नुकसान झालेलं असावं, पण तसंही पणन मंडळाचं काम होतं की सतत लक्ष देणं, कारण की त्यांच्या ताब्यात हे तळ असल्यामुळं ह्या भिंतीचं संरक्षण कसं आहे, दरवेळेस ऑडिट वगैरे दरवर्षी होतं, त्यामध्ये त्यांना जाणवलं पाहिजे होतं की इथं काहीतरी दुर्घटना घडू शकते किंवा ही भिंत कोसळू शकते। पाण्याचा प्रभाव पावसाळ्यामध्ये जास्तीचा असतो, तर हा प्रभाव कुठून काढला गेला पाहिजे हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे ह्या रस्त्याचं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी नुकसान झालेलं आहे। गेल्या वर्षी हीच परिस्थिती झालेली होती, ह्याही वर्षी हीच झालेली आहे। पण मी स्थानिक नागरिकांना एवढाच दिलासा देते की मी नगरसेविका असल्यामुळे प्रशासनाच्या साथीने हा रस्ता लवकरात लवकर त्यांच्या जाण्या येण्यासाठी सुरू करण्याचा प्रयत्न करेल आणि तो 100% करेल। आणि कारण की काय होतं माहितीये का, इथे शिंदे वस्ती, सोमटण्याकडे जाणाऱ्या काकडे वस्ती हा रस्ता लागू नये, तो महिलांना जाण्या येण्यासाठी हा सेफ राहतो, मुलींना वगैरे शाळेत क्लासला सोडण्यासाठी। तर आता हवे तर आहेच आहे पर्याय मार्ग म्हणून, आम्ही त्यांना पर्याय मार्ग पण सुचवला, पण त्यांचं असं स्थानिक लोकांचं म्हणणं आलं की तिथं दुर्घटना कुठलीही घडू शकते, कारण की मोठ्या मोठ्या गाड्या जातात आणि सोमटण्याला आपण बघतोच नेहमी कुठली तरी दुर्घटना घडतच असते। त्यामुळे त्यांची मागणी आहे माझ्याकडे स्थानिक असल्यामुळे की तुम्ही हा लवकरात लवकर आम्हाला रस्ता सुरू करून द्यावा, आणि मी त्यांच्या मागणीचा पाठपुरावा 100% करते आणि तो लवकरात लवकर रस्ता हा मी पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करीन। काय नाव तुमचं, काय सांगा? मी सोनाली विजय शेलार। गेले 20 ते 22 वर्ष मी या रस्त्याचा प्रवास करत आहे। मी गावची रहिवासी सागर हिरामनरावजी बेगडे यांची कन्या आणि नगरसेवक अरुण जगन्नाथरावजी बेगडे यांची पुतणी। तर मी या रस्त्यावरून 20 ते 22 वर्ष झाले की प्रवास करते। असं कधी हा प्रसंग झाला नाही की रस्ता, आमच्या आयुष्यात कधीच रस्ता चांगला नव्हता, परंतु आज 20-22 वर्षात दाभाडे जे आहेत आपले इथले स्थानिक लोक, त्या दाभाड्यांच्या आम्ही बांधावरून जात येत होतो, तरी पण कधी असा प्रसंग आला नव्हता। पण गेले 10 वर्षात बघते ह्या रस्त्याची परिस्थिती। गेल्या वर्षी पण हा रस्ता तुटल्या, म्हणजे अतिवृष्टी एवढी असली की निसर्गापुढे जाता येत नाही आपल्याला, तोच प्रकार या वर्षी पण घडला आणि पूर्ण वाहून गेलं। मी लहान असताना मी अनुभव घेतलेला आहे की आमच्या सांडीतून पाणी जायचं, आम्ही खेळायचो त्याच्यातून, परंतु तो भाग वेगळा होता। पण हा डायरेक्टली रस्ता जे लहान मुलांपासून म्हणजे फर्स्ट, सेकंड तर ग्रॅज्युएशन पर्यंतची मुलं या रस्त्याने ये जा करतात आहेत। परंदवडी आहे, सोमाटणे फाटा आहे, देवरोड आहे, त्यांना जो इकडचा जो भाग आहे तो येण्या जाण्यासाठी हा सोपा झालाय। तर ह्या रस्त्याने हायवा म्हणा, मोठ्या गाड्या आपल्या ज्या आहेत, इनोवा म्हणा, काय गाड्यांची नाव आहेत आता ते मी घेत नाही, सगळ्या 4 चाकी दुचाकी या रस्त्यावरून वाहन जात येत असतं। इथं पण स्पीड ब्रेकरचं काम नाही झालेलं, लाईटिंगचं काम मी एवढ्या वर्ष बोलत आता शोभाताईला बोलून ते काम आता झालंय। म्हणजे माझं म्हणणं एकच आहे की
आज हा जो प्रसंग आहे, मुला मुलींवर बलात्कार होतात, ते काय काय होतं, हे रस्त्याचं काम झालं पाहिजे, लाईटिंगची कामं झाली पाहिजे. आम्हाला कुठलीच सेवाच आजपर्यंत भेटली नाही. म्हणजे मी काय कोणावर शितोडे उडवायचा प्रयत्न करत नाहीये, पण जी आमची परिस्थिती आहे, आता माझी स्वतःची पुतणी दिया म्हणते, काय तू फिरतीत, काय तू काम करतीत पक्षाचं, काय रस्ता आहे का म्हणतीत यायला, इकडनं जायला, कशासाठी करते, जायचं नाही म्हणते अजिबात. मग मला सांगा, जर लहान पोरं घरातली मला बोलायला लागली असतील, तर मग हे रस्ता करायचं काम नगरसेवकांचं आहे, त्यांच्यावरच्या लोकांचं आहे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, केलं पाहिजे. आज ना माझा दीर स्वतःचा या रस्त्याने दुधाचं का, तर हा जो हायवे आहे आपला सोमटणे ते तळेगाव लिंबापाटा, हा तुम्हीच सांगा मला की कधी काय होऊ शकतं. आमचं घर उद्या उघडं पडलं, आम्ही कुणाकडे बघायचं. मग हे कधी करणार आहे तुम्ही सगळं? शोभाताई, हे कधी होणार आहे? विनायक भाऊ, आता तुम्ही पण सगळ्यांनी आता तुम्ही मोठी हे घेतलेली आहे जबाबदारी, तर हे बोलण्यासाठी कुणाकडे जायचं, आम्ही कुणाशी बोलायचंय? तर याच्यासाठी मला एक सांगायचंय, मला प्रॉपर या लाईटी, मी आजपर्यंत कधीच भाऊ रस्त्यावर, मी पण पक्षात काम करते, पण मी कधीच आजही कुणालाही कुणाच पशी गेलेली नाहीये की मला ही द्या करून, ते करून द्या. फक्त ह्यांच्या मार्फत जे आहेत आपल्यापेक्षा सिनियर, त्यांच्या मार्फत मी जाऊन गेलेली आहे की बाबा इकडे लाईटी झाल्या पाहिजे. एकदा तर मला स्वतःला इथं एक जणांनी अडवलेलं आहे रात्रीचं, तो पण शोभाताईला मी फोन केलेला आहे. ज्योती दाभाडे आणि मी रस्त्याने जात होते, ती राष्ट्रवादीचं काम करते, मी बीजेपीचं काम करते. आम्ही हा विचार नाही करत की ती राष्ट्रवादी मी बीजेपी, दोघींना रात्रीचं एक जणांनी अडवलं. मी त्याच्या कानफाडत द्यायच्या आधी विचार केला की नको, मी देऊ शकत होते, मी तेवढी डेअरिंगबाज पण आहे, पण माझी लोक किती जवळ आहेत, विनायक भाऊ किती जवळ आहे, माझं बिपिन बेगडे किती जवळ आहे, इथं मी बोलू शकत नव्हते का? पण मी शोभा परदेशीला याच्यासाठी फोन केला की ताई, हे प्रकार माझ्यासोबत घडलाय, उद्या एखाद्या मुलीसोबत घडू शकतो. लहानचे मुकल्या पुरी या शाळेत, वरची शाळा ही 6 नंबर 4 नंबर 5 नंबर या गावातल्या शाळा, मुलींना जायला यायला काहीच नाही ना, अवैध साधनच पण नाही. आणि दुसरी गोष्ट तर इथनं जाताना लाईटिंगचा पण हे नाहीये. उद्या पाऊस आला, पाणी अतिवृष्टीमुळे पाणी झालं, हे काय अतिक्रमण आपण बघितलं, पाटण सारखा विषय, दरड कोसळून लोक मेली. उद्या इथून जर पोरं शाळेत गेली, त्यांचे पालक सोबत नसतील, अशा वेळेस विनायक भाऊ करायचं काय? पोरं वाहून गेली, काय करणार आहे? मग त्यासाठी काय करणार आहे तुम्ही, ते मला लवकरात लवकर शोभाताई सांगा की मला म्हणजे मी काय कुठल्या ह्याच्यावर नाहीये. मला एकच आहे की इकडची जी लोक आहेत माझी, शिंदे वस्ती, काकडे वस्ती, शेलार, आम्ही सगळे, मग तुम्ही सोमटणे फाटा ह्या लोकांचं जायची याची सोय लवकरात लवकर, जेवढा हे मार्ग करून देता येईल तुम्ही तेवढं मला करून द्यायचा शब्द द्या. धन्यवाद. काय नाव तुमचं, काय सांगाल? रस्ता मी अशोक पांडुरंग बेगडे. आम्हाला अपडाऊन करावं लागतं, कुट्टी वगैरे जनावरांसाठी आणावं लागते. हायवे रोडने यायचं जायचं म्हटलं की गैरसोय होती, बाकी काय दुसरं काही नाही. या लवकरात लवकर रोड करण्यात यावं. काय सांगाल विनायक भाऊ? नमस्कार. सदरचा रोड हा अत्यंत महत्त्वाचा रोड मानला जातो, कारण की गाव आणि सोमवाटण्याला फाटाला जोडणारा हा महत्त्वाचा रोड आहे तळेगावातला. तर हा रोड हा पणन मंडळ आणि प्रशासनाच्या ताब्यात आहे. तर हा रोड जेव्हा झाला तेव्हा अनेक गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या सुरक्षेच्या बाबतीत, परंतु जेव्हा हा रोड कोसळला तेव्हा कुठल्या प्रकारची सुरक्षा त्यांनी बाळगली नाही असं दिसून येतं आहे. आणि जेव्हा हे पाणी इकडं जेव्हा बाहेर आलं तळ्याचं, तेव्हा सगळ्यात मोठं नुकसान हे रोडचं तर झालंच आहे, पण आमच्या खालचे जे शेतकरी आहे त्यांची सगळी भात शेती वाहून गेली. आणि एवढा मोठा प्रवाह या ठिकाणी चालू होता की त्याचा फटका रेल्वेला पण बसला आहे रोहित स्टेशनच्या तिकडं. तर पणन मंडळाने लवकरात लवकर हे पाणी साईडला काढून किंवा मोठे पाईप टाकून सांडवा काढून हे पाणी काढून द्यावं. आणि ही जी संरक्षण भिंत आहे त्याचं ऑडिट जे काय होतं आहे ते ऑडिट करून संरक्षण भिंत अजून मजबूत करावी, एवढीच मी त्यांना विनंती करतो. कारण की अनेक नागरिक इथून जात असतात, रात्रीच्या वेळेला काही दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? त्या टायमाला कोण जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेत नाही, प्रशासन पण घेत नाही, स्थानिक कोणीही घेणार नाही. तर हा लवकरात लवकर रोड करावा, एवढीच फक्त मी प्रशासनाला काय सांगाल रस्त्याबद्दल? नमस्कार. मी एवढीच एक विनंती करतो, खूप भयानक दुर्घटना घडलेली, नशीब चांगलं आपलं की इथं कुणाची जीवितहानी झाली नाहीये. तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की पूर्ण तळ्याचं ऑडिट करावं, कुठं धोकादायक तिथं पहिलं काम करून हा रस्ता लवकरात लवकर स्थानिकांसाठी चालू करावा, हीच माझी प्रशासनाला आणि स्थानिकांना मागणी आहे.
काय सांगाल की या ठिकाणी सोनालीताई शेलारनी सांगितलं की नगरसेवक म्हणून तुम्ही जबाबदारी घेऊन लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा. इथं लाईट नसल्यामुळं मागच्या वेळेस एका मुलीचा खून झाला होता, तिला तळ्यामध्ये बुडून मारलं होतं. अशा अनेक घटना निर्जन स्थळ असल्यामुळं होतंय. तर या ठिकाणी वॉकिंगसाठी पण लोक येतात. इथं CCTV पाहिजे, पथदिवे पाहिजे, रस्ता त्वरित सुरू झाला पाहिजे. नमस्कार. मी आता स्थानिक नागरिकांना इतकं सांगू शकते की 6 जुलै रोजी जी दुर्घटना इथे झालेली आहे की बाबा हे रस्ता कोसळलेला आहे, तर हा पूर्णपणे ही पणन मंडळाची जबाबदारी होती. तरी सुद्धा आम्ही स्थानिक नगरसेवक असल्यामुळे ह्या रस्त्याची किंवा इथल्या स्थानिक नागरिकांची पूर्ण जबाबदारी घेतोय. त्यांच्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता परवाच्या दिवशी जेव्हा 6 जुलैला ही दुर्घटना झाली, 8 जुलैला आणि 7 जुलैला दोन्ही दिवस नगराध्यक्ष असतील, CO साहेब असतील, म्हणजे नगर परिषदेचे पूर्ण प्रशासन या इथे येऊन बघून गेलं काय झालेलं आहे म्हणून, आणि त्याच्यावरती तातडीने ज्या काही उपाययोजना करता येतील त्या केल्या. नागरिकांना कुठलाही दुर्घटना घडू नये त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे तिथे तो रस्ता बंद करून ठेवला. कारण की लोक विचार नव्हते करत की आम्ही मान्य आम्हाला की स्थानिक नागरिकांना येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे, जवळीक मार्ग हाच आहे. पण आता अशी नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे हे जे घडले हे कुणाच्याच हातात नव्हतं. त्यामुळे आता पर्याय मार्ग म्हणून थोड्या दिवसासाठी हा वापरावा. आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून हा रस्ता करून देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो. आणि जसं सोनालीताईचं म्हणणं होतं की लाईटीचं, तर सोनालीताई जसं म्हणल्या की मी 20-22 वर्ष झाली ह्या रस्त्याचा वापर करते, त्यांना विचारा की ह्या 20-22 वर्षात कधी इथं लाईटी नव्हत्या. आता 2017-18 मध्ये मागचे जे नगरसेवक होते दोन्ही पण, संध्याताई भेगडे आणि अरुणभाऊ भेगडे यांच्या माध्यमातून मावलाई मातापर्यंत लाईटी झाल्या. आणि मावलाई माताच्या खाली लाईटी नव्हत्या, तर 11 फाउंड्रीपर्यंत मावलाई माता ते 11 फाउंड्रीपर्यंत मी आता लाईटीचं काम करून घेतलंय. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथं स्थानिक लाईटीचं काम चालू आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघून घ्या. तर या ठिकाणी माजी नगरसेवक अरुण माने उपस्थित झालेले आहेत की तळेगाव दाभाडे नगर परिषदेला जो सोमाटणे फाटा ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा जवळचा मार्ग आहे, आणि ज्या अतिवृष्टीमुळं तळं फुटलं आणि तळं फुटल्यानंतर इथला रस्ता वाहून गेलाय. काय सांगाल अरुण भाऊ, काय मागणी कराल? मागणी तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, परंतु ज्या पद्धतीची कामं व्हायला पाहिजेत, आपण विकास कामं म्हणतो, संपूर्ण शहरामध्ये विकास चालला आहे असं आपण ऐकतो. कामं चाललेली असतात, रस्त्याची असतील, गटरची असतील. या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा मी स्वतः या ठिकाणी मागच्या 1-2 वर्षापूर्वी पाहणी करण्यासाठी पण आम्ही फिरत होतो. परंतु आत्ता जे काम बघतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही पण आता ते दगडी दाखवा, सिमेंट दाखवा की कसं ते काम झालेलं आहे. स्टील न टाकता माती टाकून त्याच्यावरती स्लॅब टाकला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, उघड झालेलं आहे. आता तरी या नेते मंडळींनी जागे व्हा आणि आपण ज्या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालताय त्यांच्याकडून टक्के घेऊन जर तुम्ही त्यांना जर पाठीशी घालत असेल तर आता जागे व्हा. लोकांना फार पाण्यामध्ये मरायची वेळ आलेली आहे. तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि अशा प्रकारची जी कामं चालली ती थांबवा. विकास करायचा असेल तर चांगली कामं करा. तळेगाव स्वच्छ सुंदर करायचं असेल तर हे ठेकेदारांना बाजूला ठेवा, चांगलं काम करून घ्या. एवढंच मी याच्यामधून सांगू शकतो तुम्हाला. तर ह्या रस्त्याची गुणवत्ता जी आहे, आताच हा रस्ता गेल्या वर्षी केलेला आहे, पण हा रस्ता पूर्ण चिरलेला आहे आणि त्यातच जे इथं मजबूतीकरणाचं काम पाहिजे, ह्या रस्त्याला ठिगळ लावण्याचं काम केलेलं आहे वारंवार. आणि ह्या ठिकाणी जो रस्ता आहे त्याला कुठलं स्टील नाहीये किंवा मजबूतीकरण नाहीये. जे काही आहे ती काळी माती आहे. काळ्या मातीवर यांनी या ठिकाणी रस्ता तयार केलेला आहे. त्या मातीवर रस्ता केल्यामुळे हे वाहून गेलेलं आहे. आणि हा जे गावतळं जे आहे, या गावतळ्याला सांडवा पाहिजे. तळं भरल्यानंतर सांडव्यातनं पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे. पण या ठिकाणी तळ्यावर अतिक्रमण झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांनी भर टाकलेली आहे आणि तळ्याचं जे पाणी साठा जो आहे त्याच्यावर दाब येतोय, त्यामुळे या ठिकाणी हा रस्ता वाहून गेलेला आहे. तर लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांसाठी रस्ता सुरू करण्याची मागणी होते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.